छोटा राजनच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाला 30 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले। कुख्यात छोटा राजन याच्या नावाने सांगवी परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाला ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 30 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले। या बांधकाम व्यावसायिकाकडे ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एकाने सराईत गुन्हेगारांना हाताशी धरून खंडणी उकळण्याचा प्लॅन रचल्याचे निष्पन्न झाले आहे। रामचंद्र उर्फ पिंटू कैलास मोडक, संतोष मुत्तेदार, शकील याळगी, सागर निकाळजे, सलीम थापा शेख, सरदार पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील एका नामवंत बांधकाम व्यावसायिकाकडे आरोपी सरदार पाटील हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता। त्याचे मित्र सलीम शेख आणि सागर निकाळजे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। पाटील याने आरोपींशी संगनमत करून बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्याचा प्लॅन रचला। 11 जून रोजी आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाची पत्नी आणि मुलाच्या मोबाईलवर कॉल केला। मैं छोटा राजन का आदमी बोल रहा हूँ, तुमको हमें 30 लाख रुपए खंडणी देनी होगी, खंडणी नहीं दी तो कान के नीचे गोली डाल दूंगा, चुपचाप प्रोटेक्शन मनी समझ के पैसा दे दो अशी धमकी आरोपींनी दिली। त्यानंतर घाबरलेल्या बांधकाम व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली। त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपींना जेरबंद केले। त्यांच्याकडून कोयता, तलवार, मोबाईल, दुचाकी असा माल जप्त करण्यात आला। अतिरिक्त पोलीस आयुक्त अनंत शिंदे, उपायुक्त राजेश बनसोडे, सहाय्यक आयुक्त विनोद सातव, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, संतोष दळवी, चंद्रकांत इंगळे, चंद्रकांत सावंत आदींच्या पथकाने ही कारवाई केली। या टोळीने सांगवी परिसरातील बिल्डरला मारहाण केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे। 11/6/2012 रोजी एक बांधकाम व्यावसायिकाला फोन आला होता की मी छोटा राजन बोलतो, छोटा राजनच्या नावाने धमकी आली होती। 30 लाख रुपयाची खंडणी त्या बांधकाम व्यावसायिकाला मागण्यात आली होती। त्याच्या पत्नीच्या नावावर जो फोन आहे त्याच्यावर फोन आला, परत त्याच्या मुलाच्या फोनवर फोन आला आणि हा तपास युनिटचे अँटी एक्स्टॉर्शनचे युनिट हे करत होते। या दरम्यान पोलीसने एक दरम्यानच्या बातमीवरून 6 लोकांविरुद्ध 399 करण्यात आला होता अशी बातमी मिळाली होती की 6 इसम हे पेट्रोल पंप लुटण्याकरिता वारजे मालेवाडी इकडे येणार आहेत अशी बातमी मिळाल्यानंतर त्यांना ट्रॅप लावून ह्या 6 लोकांना पकडले। त्यावेळी निष्पन्न झाले की जे छोटा राजनच्या नावाने धमकी देत होते हेच 6 लोक आहेत। याप्रमाणे हा गुन्हा उघडकीस करण्यात आला होता आणि हेच 6 लोकांचे पूर्वी रेकॉर्ड होते। त्यांच्याकडे अधिक तपास केला त्यावेळी असं निष्पन्न झालं की सांगवीमध्ये एक बिल्डरकडे एक ज्यावेळी त्याच्याविरुद्ध 307 जो दाखल आहे तो ह्याच लोकांनी केला असे निष्पन्न झाले। अधिक तपास चालू आहे आणि पुढे अजून गुन्हे निघतील अशी अपेक्षा आहे। समृद्ध जीवन फूड्स कंपनीच्या वतीने माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहकांचा सन्मान करण्यात आला। जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिरीप्रेमी संस्थेच्या 8 गिर्यारोहकांनी नागरी मोहीम यशस्वी केली। त्यानिमित्ताने समृद्ध जीवन फूड्स इंडिया कंपनीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच या संस्थेला 51,000 रुपयांचा धनदेशही सुपूर्द केला। संपूर्णपणे सामान्य नागरिकांच्या सहकार्यातून आकार घेतलेल्या या मोहिमेने सर्व भारतीयांचा विश्वास सार्थ ठरवत या गिर्यारोहकांनी दिनांक 19 मे रोजी एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवला। एकाच वेळी 8 गिर्यारोहकांनी एका नागरी मोहिमेच्या माध्यमातून जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याची ही पहिलीच वेळ असून त्याची जागतिक स्तरावरही नोंद घेण्यात आली आहे। यावेळी समृद्ध जीवन फूड्स इंडिया कंपनीच्या वैशाली मोतेवार आणि लीना मोतेवार यांच्या हस्ते गिरीप्रेमींच्या गिर्यारोहकांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये एव्हरेस्ट मोहिमेचे प्रमुख उमेश झिरपे, टेकराज अधिकारी, चेतन केतकर, आशिष माने, कृष्णा डोकळे, अविनाश कांडेकर, अतुल मुरमुरे आणि महेश काळभोर यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाला कंपनीचे रामलिंग हिंगे, सामाजिक कार्यकर्ते श्याम मारणे उपस्थित होते। झिरपे म्हणाले, गिर्यारोहणासारखा धाडसी खेळ सर्व लोकांपर्यंत पोहोचावा यासाठीच्या नागरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। सर्व नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि आशीर्वादामुळेच ही मोहीम यशस्वी होऊ शकली। यावेळी आशिष माने आणि चेतन केतकर यांनीही मनोगत व्यक्त केले। गेल्या 8-10 वर्षांपासून प्रयत्नांचं जाळं उभारलं।
सर्वांमुळे सामान्य माणसांचे हात या मोहिमेला लागले, म्हणूनच एक असामान्य कार्य घडलं. त्यामुळे हे अभिवादन तुम्हा सर्वांना, समस्त किरीट प्रेम. ज्या शाळा 25% आरक्षित प्रवेश देत नाहीत त्या शाळांची मान्यता रद्द करावी या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. उपसंचालक रामचंद्र जाधव यांना यावेळी घेराव घालण्यात आला आणि विद्यार्थ्यांना प्रवेश का दिले जात नाहीत याची विचारणा करण्यात आली. आरक्षित जागेमध्ये प्रवेश घेण्यासाठी शाळांमध्ये जाणाऱ्या पालकांना शाळेतील शिपाई प्रवेशद्वारावरूनच हाकलून देतात. शिक्षण संचालनालयाने यासाठी रिक्त जागांची माहिती मागवली होती. ही माहिती वेळेत न मिळाल्याने पुन्हा मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा आणि शासनाचा आदेश असतानाही शिक्षण संस्थांनी माहिती न पाठवता त्याला केराची टोपली दाखवली. बहुसंख्य शाळांनी यामध्ये शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या सर्व शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची मान्यता रद्द करावी अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर निषेधाचे फलक हातात धरून घोषणा दिल्या. नव्या स्वतंत्र कक्षाच्या माध्यमातून अर्ज पाठवून त्यानंतरही शाळांनी त्यास दाद न दिल्यास निश्चितपणे कारवाई केली जाईल अशी ग्वाही जाधव यांनी यावेळी दिली. स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशनचे सुरेश जैन, शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निलेश बोराटे, भारतीय विद्यार्थी सेनेचे नितीन भुजबळ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कसबा विधानसभेचे प्रशांत गांधी, महाराष्ट्र विद्यार्थी परिषदेचे प्रमोद उमरदंड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस राकेश मस्के, स्वाभिमान संघटनेचे उपाध्यक्ष अमित पवार, क्रांती सेनेचे अध्यक्ष श्याम फासगे यांनी हे आंदोलन केले. इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच मराठी माध्यमाच्या शाळा यांना RT ॲक्ट 2009 हा लागू आहे. हा सर्व शाळांना कायदा लागू आहे. परंतु ज्या अल्पसंख्याक शाळा अजिबातच कुठलीही ग्रँट घेत नाही, कायम विनाअनुदानित आहे आणि ज्यांनी सरकारची कोणतीच मदत घेतली नाही अशांनाच फक्त हा लागू नाही. मात्र ज्या शाळांच्या हायस्कूल ग्रँट घेत आहेत आणि प्रायमरी विनाअनुदान आहे यांना मात्र हा कायदा लागू आहे आणि या सगळ्यांवर योग्य ती या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणूनसाठी काल मी शिक्षण मंडळाच्या सर्व माझ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे. बैठक घेऊन त्यांना सर्व शाळांना व्हिजिट करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि एक फॉर्म त्यांच्यामध्ये कडे दिलेला आहे आणि पत्र दिलं की त्या शाळेला की हा कायदा तुम्हाला लागू आहे आणि तुम्ही 25% ॲडमिशन केलेच पाहिजे आणि ज्या शाळा करणार नाही अशा शाळेची मान्यता आम्ही रद्द करू. आणि आज आणि उद्या परवा 3 दिवस आमची माणसं संपूर्ण शाळांच्यामध्ये अधिकारी फिरणार आहेत आणि माहिती घेणार आहेत की 25% खाली तुम्हाला जागा मंजूर किती आहेत आणि त्यापैकी तुम्ही भरल्या किती आणि रिकाम्या जागा किती आहेत आणि सर्व ज्या रिकाम्या जागा राहतील त्या भरण्यासाठी त्यांना एक 5-7 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे. आणि जर त्यांना असे वंचित घटकातली मुलं किंवा दुर्बल घटकातली मुलं विद्यार्थी भेटले नाही तर आम्ही आमच्याकडे जे पालक येतात त्यांना पत्र देऊन त्या शाळांच्यामध्ये दुर्बल घटकाच्या खाली ॲडमिशनसाठी पाठवत आहोत. या संदर्भात कडक ॲक्शन घेण्यात आलेले आहेत आणि ज्या शाळा अजिबातच याला प्रतिसाद देणार नाहीत अशा शाळांची मान्यता काढून घेतली जाईल. कालच मी 8 शाळांना कारणे दाखवा नोटिसा या संदर्भामध्ये दिलेल्या आहेत. मुलांना बौद्धिक ज्ञानाबरोबरच भावनिक ज्ञान देण्याचीही गरज आहे असे मत लेखिका डॉक्टर विजया फडणीस यांनी व्यक्त केले. समाज विज्ञान कोश न्यासाच्या वतीने मन उलगडताना या पुस्तकाच्या लेखनासाठी डॉक्टर फडणीस आणि प्रकाशनासाठी माधुरी वैद्य यांना स.मा. गर्गे वैचारिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. न्यासाचे विश्वस्त एकनाथ बागोल यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण झाले. लेखिका मंगला गोडबोडे या प्रसंगी उपस्थित होत्या. फडणीस म्हणाल्या, मुलांचे भावविश्व परिपूर्ण होण्यासाठी त्यांना बौद्धिक ज्ञानाबरोबरच भावनिक ज्ञान देण्याचीही गरज आहे. सध्या मानसिक त्रासाचे प्रमाण वाढले असून मुलांमध्येही त्याची झपाट्याने वाढ होत आहे. त्यासाठी प्रत्येकानं एकमेकांचे मन आणि भावना समजून घेणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.
ज्ञानदानाची वृत्ती सर्वांनीच जोपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा यांनी केले. साहित्य समन्वय संघ आणि आर.के. फाउंडेशनच्या वतीने प्राचार्य किसनराव जाधव यांच्या संचित या निबंध ग्रंथाचे प्रकाशन प्रतिभा शाहू मोडक यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षपदी प्राध्यापक सोनाग्रा होते. ॲडव्होकेट रामनाथ वाघ, ॲडव्होकेट प्रमोद आडकर, प्राध्यापक जवाहर मुथा यावेळी उपस्थित होते. सोनाग्रा म्हणाले, आपल्याकडे ज्ञान घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मात्र आपल्या ज्ञानाचा उपयोग करून दुसरा मोठा होईल यासारख्या संकुचित वृत्तीमुळे अनेकदा आपले नुकसान होते. त्यामुळे ज्ञानदानाची वृत्ती जोपासणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. पुरानी नाव में सुख के पल में दुख के पल में मिट्टी हवा आग और जल में तुम यहाँ हो, तुम वहाँ हो, तुम कहाँ नहीं हो. हर बात ये बता रही है कि तुम कहाँ नहीं हो, कि तुम कहाँ नहीं हो, कि तुम कहाँ नहीं हो. किती याला काही अर्थ नाही, पण जे दर्दी आहे ना, जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलंय असं अख्खा नगर इथे आहे. आणि शाहू मोडकांनी तो ज्ञानेश्वरांची भूमिकाच केलेली आपल्याला माहित आहे. त्यामुळे मला खूप आनंद वाटला. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.